शुभ्रवस्त्रामृतां या वीणावरदण्डमण्डितकरां या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितां सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। कालचा आपला विषय इथपर्यंत आला होता की गोविंदबुवा टाकळेकरांचं प्रवच कीर्तन व्यंकटलालाने ऐकलं आणि त्याच्या मनामध्ये असं भाव निर्माण झाला की महाराजांचं आपल्याला नित्य दर्शन घडावं आणि नित्य सहवास घडावा, संतांचा सहवास नित्य घडावा। सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा। का बरं सहवास घडावा? संत सहवासाचं काय मत? संतांच्या सहवासामध्ये भगवंताचं नाम घेतलं जातं, नामाची गोडी तयार होते। संतांच्या मुखातून सहज बाहेर पडणारा शब्द आपलं आयुष्याचं कल्याण करून जातो। सहज बोलणे हित उपदेश, संतांचं कसं आहे, ते सहजपणे बोलून जातात पण आपल्या कल्याणाचं असतं। एकदा एका सत्पुरुषाकडे 3 माणसं आली आणि ते 3 माणसाचे 3 प्रश्न होते। संतांच्या सहज बोलण्यातनं आपल्याला उपदेश कसा मिळतो हे आता आपल्याला ऐकायचं। ते काय असा प्रत्यक्ष इथं बस रे तुला उपदेश करतो म्हणून करत नाही। सहज जाता येता त्यांच्या बोलण्यातनं निघणारं वाक्य आपल्या आयुष्याचं कल्याण करून जातं, आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात। खरं सत्पुरुष कोणाला म्हटलंय? बघा तुम्हाला उदाहरण सांगतो। खरा डॉक्टर कोण? की जो आपल्याकडे पाहिल्याबरोबर ह्याला काय झालं हे त्याला कळतं, तो
तो विचारत नाही तुला काय झालं. ते गेला की ओळखतो या माणसाला काय त्रास आहे, का त्याचा अनुभव आहे ना तेवढा. नुसती नाडी हातात घेतली, काही प्रश्न विचारलाय का समोरच्या पेशंटला की तुला काय होतं, काय नाही, नुसती नाडी हातात घेतली. आणि नाडी हातात घेतल्याबरोबर याला काय होतं आहे ते सगळ्या डॉक्टरने सांगितलं, तुला अमुक अमुक त्रास होतो. पेशंट पण विचार करायला लागला की अरे मी काहीही बोललो नाही, पण मला काय होतं यानं कसं कळलं. यांना कळलं हा त्यांचा अनुभवाचा विषय आहे. आता डॉक्टरच आपल्याला विचारतं का हो तुम्हाला काय होतं. बरं एवढं आम्हाला काय होते सांगून सुद्धा एका झटक्यात औषध देणार नाही, हे 4 दिवस औषध घ्या मग बघू काय होतंय ते, एवढे टेस्ट करून आणा मग बघू काय होतंय ते. मग समजा एक गोळी दिली पुन्हा सांगणार नाही नाही थांबा आता ह्या आपण गेलो ह्या गोळीने काही गुण आला नाही, हां ठीक आहे मग गोळी बदलून देतो. तसं नाही, पाहिल्याबरोबर कळणं याला अनुभव म्हणतात. सत्पुरुषाकडे 3 जण गेले. सहज बोलणे हितोपदेश असा आपला विषय चालला की संत, आता विषय काय लागायचा म्हणजे ग्रंथात की त्याला संत सहवास पाहिजे. बंकटलाल म्हणतो माझ्या घरी चला, कशासाठी माझ्या घरी चला, सहवास तुझाची घडावा, सहवास घडला पाहिजे संतांचा. 3 माणसं एका सत्पुरुषाकडे गेले आणि सत्पुरुषाकडे गेल्यानंतर त्याने तिघांचे 3 प्रश्न होते. पहिला काय म्हणतो की अहो काल मी जेवायला बसलो पण माझ्या असं लक्षात आलं की भाकरी करपलेली होती, असं काय झालं असेल. दुसऱ्या माणसाचा प्रश्न होता, तो पानं विकणारा मनुष्य होता, खायची पानं, विड्याची पानं. तो म्हणला माझी पानं पिवळी का पडली हो. तिसरा मनुष्य त्याची घोड्याची पाग होती. त्याने विचारलं का म्हटले माझा घोडा का अडला. साधू सहज बोलत होते कुणाशी तरी, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं साधून दिली नाहीत. साधू कुणाशी तरी सहज बोलत होते आणि ही 3ही माणसांनी नमस्कार केला आणि ती निघून दिली. ती जशी त्या घरातनं बाहेर पडली साधूच्या, तसं एकाने विचारलं की का म्हणाले तुम्ही तर प्रश्न विचारायला आलेत, प्रश्न विचारला सुद्धा पण साधूनी उत्तर द्यायच्या आतच तुम्ही निघाले. तो म्हणतो तिघही म्हणाले की आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते म्हणले अहो त्यांनी अजून उत्तरच काही दिलं नाही तर तुम्हाला काय मिळालं. हा म्हणले साधूचा सहज उपदेश असतो, सहज बोलणं, ज्याचं त्याला उत्तर मिळून जातं. म्हणाले तुम्हाला काय उत्तर मिळालं. पहिल्याला विचारलं तुमची भाकरी करपलेली होती हा तुमचा प्रश्न होता, तुम्हाला साधूने काय उत्तर दिलं. हा म्हणले दिलं नाही का, फिरवली नाही म्हणून. भाकरी फिरवली असती तर कशाला करपली असती, एकाच जागी राहिली म्हणून करपली. पानं विकणाऱ्याला विचारलं तुला काय उपदेश केला, तुझा तर प्रश्न होता बाबा ही माझी सगळी विड्याची पानं आहेत, मी टोपलीत ठेवली होती पण ती सगळी पिवळी पडली काय. हा म्हणले ते नाही का उत्तर दिलं साधूनी. काय साधूने उत्तर दिलं, फिरवली नाहीत म्हणून. मी रोज पानं जर ती फिरवली असती तर एकाच जागी राहिल्यामुळे पिवळी पडली, ती फिरवली असती तर पिवळी पडली नसती. मला उत्तर मिळालं. म्हणलं त्या घोड्याला विचारलं तुला काय उत्तर मिळालं बाबा. अहो म्हणले मी घोड्याला एकाच जागी बांधून ठेवलंय, त्याला थोडं फिरायला पाहिजे का नाही म्हणून तो अडलाय. म्हणजे यांच्या एकाही प्रश्नाची उत्तर साधूने दिली नाहीत, पण साधू जे बोलले त्यातून यांना उत्तर मिळालं. म्हणून असं म्हणतात की सत्पुरुषाकडे गेल्यानंतर सत्पुरुषाला प्रश्न विचारावे लागत नाही. तुमच्या मनातला प्रश्न सद्गुरू ओळखतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं सहजपणे देऊन जातात. ज्याचं त्याला उत्तर मिळतं तो म्हणतो मला उत्तर मिळालं. म्हणून त्याला असं म्हटलं की सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलण्याने हित उपदेश. म्हणून काय मागितले नाही की बॉस मला तुमचा सहवास घडेल. नुसता सहवास आहे का हो नाही. साधू संतांच्याकडे नामसंकीर्तन असतं.
हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी जन्म मृत्यू चुकवावा देवा प्रसाद हा मजल्या. सहवास तुझाची घडावा. देवा तुमचा सहवास घडल्यामुळे काय होईल? मला नित्य हरिभजनामृताचं पान मिळेल. नित्य हरिभजन अमृत, हरिभजन रूपी अमृत मी रोज प्राशन करेल. आणि ज्याने अमृत प्राशन केलं त्याला मृत्यू कुठला आहे? संतांच्या मुखातनं निघणारे जे शब्द आहेत ते अमृता समान आहेत. आणि त्यामुळे माझं मतपरिवर्तन होईल. माझ्या मनातले वाईट विचार निघून जातील. आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं कसं मुक्त व्हायचं हा उपदेश मला संत करतील. आणि मग त्यांच्या सहवासाने मला काय होईल? जन्म मृत्यू चुकवावा देवा. देवा मी तुमच्या सहवासाची कशासाठी अपेक्षा करतो? की हा जो मी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेला आहे ना, त्यातनं मला मुक्त व्हावं अशी इच्छा आहे. त्याच्यासाठी आपल्या सहवासाची आवश्यकता आहे. हरिभजनामृत. प्राशुनी मी प्राशन करेन. तुमच्या मुखातनं निघणारे जे भजन रूपी अमृत आहे, तुमच्या मुखातनं निघणारे जे ज्ञानामृत आहे ते प्राशन करेन. आणि त्यामुळे जन्म मृत्यू चुकवावा देवा. सहवास तुझाची घडावा देवा. देवा तुझ्या सहवासाने ह्या जन्म मृत्यूचा नाश होऊन जाईल. हरिभजनामृत मी हरीचं भजनामृत प्राशन करील. माझ्या ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं आपल्या सहवासाने नाश होईल. हृदय मंदिरी तुवा बैसुनी ज्ञान बोध मज द्यावा देवा. प्रसाद हा मज द्यावा. देवा हृदय मंदिरी तुवा बैसुनी. महाराज या हृदयरूपी सिंहासनावर तुम्ही आरूढ व्हा आणि मला बोध करा. हृदय मंदिरी तुवा बैसुनी ज्ञान बोध मज द्यावा देवा. महाराज माझ्या हृदय मंदिरावर पण आसनस्थ व्हावे आणि मला बोध द्यावा. कारण गजानन विजय ग्रंथामध्ये तुम्ही काय सांगितलंय मला कसं कळणार? तुम्ही माझ्या हृदयामध्ये आरूढ व्हा आणि तुम्हीच सांगा. जसं रामदासमीला काय विनंती केली दासबोध वाचायच्या आधी, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. महाराज तुम्हाला दासबोधामध्ये काय सांगायचं आहे त्याचा बोध आम्हाला झाला पाहिजे. म्हणजे तो बोध आम्हाला कळला पाहिजे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. समर्थात तुम्हीच मला बुद्धी द्या. तुम्हाला काय यातनं नक्की सांगायचं आहे. आम्ही पाहिजे तसे अर्थ काढू, पण ते अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहेत का? मग तुम्हाला अभिप्रेत असणारा या ग्रंथातला अर्थ आम्हाला सांगा. पण तो कधी सांगाल? हृदय मंदिरे तुवा बैसुनी ज्ञान बोध मज द्यावा देवा. प्रसाद हा मज द्यावा. सहवास तुझाची घडावा देवा. विसर तुझा न पडावा देवा. देवा तुझा विसर पडू देऊ नये. आम्हाला काय होतं, नित्य आमच्या व्यापामध्ये आम्हाला तुझा विसर पडून जातो. पण आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. कुंतीने तर देवाकडे काय मागितलं आहे? देवाने विचारलं कुंतीला, कुंती तू माग, तुला काय पाहिजे? कुंती म्हणते मला दुःख द्या. बघा कोणी दुःख मागतं का? बघा परमार्थ कशासाठी आहे? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ हा कशासाठी मनुष्य परमार्थाला लागतो, कशासाठी परमार्थाला जातो? त्याला प्रपंचात सुख मिळत नाही आणि मग त्यांनी कुठतरी ऐकलेलं असतं की तुला सुख पाहिजे असेल तर तू संतांच्या जवळ जा. सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीस जाई एक वेळ. जयास वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सर्वही त्यागावे दुःख मोड.
सुख कुणाजवळ आहे? संतांच्या जवळ सुख आहे. म्हणून संतांना शरण जायचं. म्हणून देवा तुझा विसर पडतो, विसर तुझा न पडावा देवा, सहवास तुझाची घडावा. नित्य सहवास घडावा म्हणून ते सांगितलं की महाराज आमच्या घरी चला. महाराज त्याला माणिक प्रभूमध्ये दिसले. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आपल्या भाग्याचा उदय झाला म्हणजे समजावं की आपल्याला आता संत दर्शन भेटणार आहे, घडणार आहे. आपलं भाग्य उदयाला आलं म्हणून संतांची भेट. आता संध्याकाळी महाराज घरी आले. प्रदोष काळ होता. आता त्यावेळेला महाराजांना काही द्यायचं आहे. मग विचार केला काय द्यावं बरं आता त्यांना. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरे पुढे ठेवू समर्थांच्या. दुपारच्या पुऱ्या आपण केलेल्या आहेत, त्या महाराजांना प्रसाद म्हणून देऊया. आता काही वेळेला आपल्याला असं वाटेल की शिळ देवाला कसं द्यायचं. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती आईसा आहे सिद्धार्थ. देवाला सगळं कळतं की आपला भाव आहे ना, की मला काहीतरी द्यायचं आहे देवाला. आता माझ्याकडे काय तयार आहे ते मी देईन. मी जाणून बुजून त्या शिळं अन्न घालत नाही. मी शिळे आवर्जून त्यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. त्या प्रकारे त्यांनी सगळी तयारी केली. महाराजांनी त्या सगळ्या प्रसादाचा लाभ घेतला. महाराजांनी सगळ्यांना, प्रत्येकाची इच्छा होती. कोणी म्हणतं मी महाराज तुम्हाला अत्तर लावतोय, कोणी म्हणतं काय देत आहे. त्या सगळ्यांनी जे काही प्रेमान दिलं त्याचा महाराजांनी स्वीकार केला. आता बंकटलालाचं भाग्य उदयाला आलं, पण त्याचा चुलत भाऊ एक होता. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेडले. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, असे भक्त शंकराचा त्यासी ऐसे वाटले. त्याच्या मनात आले की उद्या पारणं करायचं आपल्याला, आणि या पारण्याला महाराज आपल्याकडे येतील का जेवायला. समर्थाने त्याच्या मनातला भाव जाणला आणि सांगितले ठीक आहे, उद्या तुझ्याकडे मी प्रसादाला येतो. आता त्याने काय केलं, भरपूर अन्न तयार केलं आणि आग्रह करून 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 महाराजांना वाटलं. आता हा आग्रहाचा परिणाम काय होतो हे दाखवण्यासाठी महाराजांनी काय केलंय, खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अनुमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. खणा आणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसी गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची आमना, तिची खोड मोडण्या जाणा अखंड खीर प्याले की. उलटे होता परत ती बक्षू लागले सदुनाथ श्री स्वामी रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावे अशी शिग्राळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया. अंगी बळ असोनिया याला महत्व आहे. इतका आग्रह केला की शेवटी महाराजांनी उलटी केली खाल्लेल्या अन्नाची. आता तेवढी त्यांची पचवण्याची ताकद नव्हती का, होती. योगक्रियेने ते सगळं अन्न भस्मसात करू शकत होते, पण लोकांना कळलं पाहिजे म्हणून महाराजांनी उलटी केली आणि लोकांना एक खूणगाड बांधून दिली की अरे बाबा आग्रह करू नका, हा आग्रहाचा काय प्रकार होतो तो पहा. आणि म्हणून जे महाराजांचे भक्त आहेत ना ते म्हणा, किंवा आपण रोज जेवायला बसतो, डायनिंग टेबलवर जेवायला बसतो म्हणा, आग्रह करून वाढायचं नाही, प्रत्येकाच्या पुढे न्यायचं. आणि त्या पद्धतीने काय होतं माहिती का, एकदा आग्रहाची सवय लागली ना की माणसाला ते आग्रह केल्याशिवाय जेवण जात नाही. आता आम्ही पंढरपूरची माणसं होतो,
पंढरपूरला आग्रह म्हणजे किती आग्रह. नको नको म्हणून असा हात केला ताटावरती की त्याने मधनं टाकायचं. अर्थात त्यावेळेला ती पचवणारी माणसं पण होती म्हणून तेवढा आग्रह पण होता. पण ते आता आम्हाला आग्रह करून घ्यायचीच सवय लागलेली. आम्ही पहिल्यांदा मुंबई शहरात आलो. सासूरवाडीला आल्यानंतर त्यांनी आले वाढायला नाही म्हटलं नको नको म्हटलं तर ते गेले पुढे निघून. सवय कशाची? आग्रहाची. त्यांनी आग्रह करून वाढलं पाहिजे अशी सवय. आता इथे सवय काय आहे? आग्रह करायची नाही. बरोबर आहे, योग्य सवय. पण ती आमच्यात अंगवळणी पडली. आता आम्ही कुणाला आग्रह करत नाही. म्हणजे आग्रह करू नका ही सवय चांगली आहे. ज्याला पाहिजे तर घ्या, पोटभर वाढा. वाढताना कासकूस नको, वाढताना पोटभर वाढा. पण जेवढी भूक आहे तेवढंच वाढा. जास्ती वाढलं तर त्या माणसाला त्रास होतो, कारण त्याला असं वाटतं नाही कसं म्हणायचं. एकाकडे पाहुणा आला आणि त्या पाहुण्याला त्या घरच्या मालकिनीने भरपूर आग्रह करून 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 वाढला. आता रात्रीची वेळ आहे. त्या रात्री वेळेला ह्यांची कुडाची घरं होती. पूर्वीच्या काळी काही कॉट पलंग असली भानगड नव्हती, बाजा होत्या झोपायला. आता त्या बाजेवरती मनुष्य जो झोपला तर या अंगावरनं या अंगावर होता ना, ती बास करकर करकर आवाज करते. तसा हा पलीकडच्या बाजूला झोपलेला आहे. मध्ये थोडा आडोस आहे. पलीकडे तो पाहुणा झोपला आहे आणि अलीकडे नवरा बायको झोपलेले आहे. आता त्या पाहुण्याला आग्रह झाल्यामुळे रात्रभर तो या अंगावरचा या अंगावर या अंगावरचा या अंगावर होतो. तेव्हा यजमान पत्नीला म्हणाल की अगं तू कशाला एवढा आग्रह केला त्याला? बघ बरं त्या पाहुण्याची तब्येत बिघडली तर काय करणार? किती आग्रह करायचा? आता बायको काय म्हणते नीट ऐकून घ्या. मी मस्त आग्रह केला. त्याला कळत नाही का किती खायचं ते? त्याला कळत नाही का किती खायचं हा प्रश्न नाही आहे. आपण आग्रह करू नये हा संदेश महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. कोणी पानावरनं उपाशी उठता उपयोगी नाही, पण कोणी पानात टाकता पण उपयोगी नाही. म्हणून पूर्वीच्या काळी काय पद्धत होती की अगदी लहान चमचा, त्या लहान चमच्याने प्रत्येक पदार्थ पानात वाढला जायचा सुरुवातीला. नंतर पुन्हा वाढायला यायचेच लोक. सुरुवात भात सुद्धा एवढासा, भाजी एवढीशी, चटणी एवढीशी, थोडं थोडं प्रत्येक एक एक चमचा, समजा लहान चमचा. आणि मग दुसऱ्या राऊंडला आले की जसं ज्याला जे पाहिजे ते वाढायचे. आता हे लहान चमचा कशासाठी, थोडंसं कशासाठी वाढायचं? एखादा पदार्थ आवडत नसला तर तो पदार्थ तो भातामध्ये घालतो आणि संपवून टाकतो. आता पाहुण्या यजमानाला काय वाटतं माहिती का? हा पदार्थ संपला म्हणजे ह्याला आवडला, म्हणून त्याला न आवडणारा पदार्थ तो पुन्हा पुन्हा वाढत जातो. म्हणून जेवणाऱ्याचं लक्षसुद्धा वाढणाऱ्याकडे पाहिजे की बाबा मला ही वस्तू नको आहे, तुम्ही वाढू नका. आणि यजमानाने सुद्धा विचारून वाढायला पाहिजे, अहो मी आणलंय वाढू का? म्हणजे दोघांच्यातर्फे की अन्न वाया जाऊ नये हे जेवणाऱ्याने पण विचार करायला पाहिजे आणि वाढणाऱ्याने पण अन्न तो पानात टाकणार नाही अशा पद्धतीने वाढलं पाहिजे. लहान मुलं मागतच असतात ना. लहान मुलं किती वाढायचं ते वाढणाऱ्याला कळलं पाहिजे ना. त्याची आई बाजूला बसली असती ती पण सांगत नाही नको वाढू नका यायला म्हणून, आणि ती स्वतःही घेत नाही. मग ते अन्न वाया जातं. आणि म्हणून लहान मुलाला किती वाढायचं आहे, मोठ्या माणसाला किती वाढायचं आहे, हे सगळं आपण ग्रंथ वाचता वाचता काहीतरी जीवनामध्ये सुधारणा झाली तर ते ग्रंथ वाचण्याचा उपयोग आहे. नाहीतर ग्रंथ नुसतं वाचून पाठ होऊन तरी उपयोग नाही. ग्रंथ आचरणात आला पाहिजे, आपल्या वागण्यात आला पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
कालच्या विषयात आपण एक गोष्ट सांगितली की संतांना सर्वांच्या मनातलं कळतं. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास झोळीवाम बगलेस होती कनेशण्यास पाटकेसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी वैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीडभार होऊ लागली साचार अशा स्थितीत म्हणणार सवड कशी त्या गोसाव्याला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांगस्वामी सरपण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहेत मी या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोकमधला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजाचा शेगावी. काशीचा गोसाव्या त्या काशीच्या गोसाव्याने संतांचं हे लीला जी आहे महाराजांचा अधिकार तो त्याला काशीत असताना कळला. असं म्हणतात की वाऱ्यासंगे माप चाले. संतांची कीर्ती लांबपर्यंत कशी पोचते. जसा वारा सुगंध घेऊन जातो ना तसं ती कीर्ती रागवते आणि लांब निघून जाते. याचा अर्थ काय संतांची कीर्ती लांबपर्यंत पोचते. आणि संत अधिकारी असतात त्यांना माहिती असतं की या जगात कोण अधिकारी माणसं आहेत. संत ओळखतात. एकदा कबीर आले होते पंढरपूरला आणि कबीराच्या कानावरती जनाबाईचा अधिकार गेला. ही जनाबाई आहे नामदेवाच्या घरी दासी आहे. म्हणजे पूर्व प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेलं काम ती आनंदाने करते. पण तिचा अधिकार मोठा आहे. अधिकार केवढा आहे. जनी संगे दळण दळी तो घेऊनी कांबळीला. कसा आहे तो. तिचा अधिकार केवढा आहे की प्रत्यक्ष जगन्यंता परमात्मा तिच्या घरी दळण दळायला तिच्या बरोबर बसलेला. मग एवढा अधिकार त्या संतांचा. तुम्ही काय करता कोणतं काम करता याला महत्व नाही. तुमचा भाव किती शुद्ध आहे तेच भगवंत पाहतो. तिचा अधिकार जाणला आणि मग कबीराने विचारलं की कुठे आहे हो ती जनाबाई जिचं आम्ही एवढं चरित्र ऐकलंय एवढा अधिकार ऐकलाय काशीपर्यंत तिचा लौकिक पोचलाय. तिला भेटावं अशी इच्छा आहे. कुठे आहे ती. ती म्हणाले अहो ती चंद्रभागा तीर आहे ना त्या चंद्रभागाच्या तीरावरती मग काय करतात बायका की गायी चरायला जाऊया पाणी प्यायला गेल्या की येताना थोडं शेण पडलेलं असतं. मग त्या बायका शेण गोळा करतात त्याच्या गोऱ्या भाजतात आणि त्या गोऱ्या तिथे वाळायला ठेवतात. वाळवंटातच वरून ऊन आणि खालनं वाळू तापलेली ती त्याच्यामध्ये लवकर गोऱ्या सुकून जातात वाळून जातात. ती बघा म्हणा ती गोऱ्या आणायला तिकडे गेली. त्याप्रमाणे कबीर तिकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर बघतात तर काय ती जनाबाई असा पदर खोचून भांडते कुणाशी तरी हे तिने पाहिलं. कबीर मनात विचार करताय की संत तर शांत असतात. जगाच्या संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. मुक्ताबाईने सांगितलं माऊलींना संत कोणी व्हावं. संत तेणे व्हावे जग बोलणे सोसावे. संत व्हायचं असेल तर लोकांच्या निंदेकडे लक्ष देऊन चालणार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. तेव्हा त्याचं मनावर जर घेत बसलात तर तुमचं चिंतनच बाजूला राहील. भगवंताचा नामस्मरण बाजूला राहील. तिकडे लक्ष देऊ नका. त्यांचं काम त्यांना करू दे. पण इथे जर बघतो उलट ती भांडते. मग जनाबाईला विचारलं की का हो तुम्ही तर एवढ्या मोठ्या अधिकाराला पोचलेल्या तुम्ही का सामान्य स्त्रीसारखं काय भांडण करतात. माझ्या गौऱ्या द्या माझ्या गौऱ्या. हो म्हणाले अहो तत्व काही आहे का नाही. माझ्या गौऱ्या दुसऱ्याने घेतल्या तर त्या का घेतल्या हे मी विचारणार का नाही.
आपण गोऱ्या तर सगळ्या सारख्या, त्यातल्या 50 गोऱ्या तुमच्या आहेत हे कशावरनं तुम्ही सांगता? त्यांनी कबीराला सांगितले, त्यातली एक एक गोरी उचला आणि कानाला लावा. ज्या गोरीमधून विठ्ठल विठ्ठल असं नाव येईल ना, तेवढी गोरी माझी. कबीराने एक एक गोरी काढावी. ज्या गोरीतनं विठ्ठल विठ्ठल असं नाम येतं ती बाजूला ठेवावी. ढीक पडलेलं आहे. त्यातनं फक्त 50 गोऱ्यामधनंच विठ्ठल विठ्ठल असं नाव येत होता, नामघोष येत होता. मग म्हणाले, एवढं तुम्ही रागबीग तुमचा होता तो कसा? जनाबाई म्हणाल्या, अहो तुम्हाला मी रागवलेली दिसले, पण संतांचं अंतःकरण कसं असतं? वरी कोप असावा बाह्यात काळी, दया असावी आत. मग त्या जनाबाईने काय केलं? ज्या बाईने तिच्या गोऱ्या घेतलेल्या होत्या ना, तिला सांगितलं, बाई तुला पाहिजे असले तर घेऊन जा, मी दुसऱ्या थापीन. कबीराला आणखीन गंमत वाटली. ज्या गोऱ्यासाठी ही भांडली, त्या गोऱ्या त्या बाईला म्हणते, तुला गरज असेल तर घेऊन जा, मी दुसऱ्या थापीन. पुन्हा कबीर आश्चर्यात पडले ना, ज्याच्यासाठी एवढं भांडण केलं पुन्हा त्याच्यावरतीच दया करते बाई. पाहिल्यानंतर कबीराने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज बाई जनाबाई, आपण तर आत्ता रागवला, त्याच्यासाठी एवढं भांडण केलं, त्याच्याकडनं एवढ्या गोऱ्या परत घेतल्या, आता त्या गोऱ्या पुन्हा त्यांना मग भांडायचंच नाही ना, त्यांनाच द्यायच्या होत्या तर. जनाबाई म्हणाले, दुसऱ्याच्या घेऊ नयेत एवढं तिला कळावं म्हणून मी वाटते. दुसऱ्याची वस्तू विचारल्याशिवाय घेऊ नये एवढं तिला कळावं याच्यासाठी मी वाटते. आता देताय ते, मला काय करायचं? जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे नाचत नाचत. अहो जन्म देण्यासाठीच आहे. मला नामदेवाने शिकवलंय, जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे नाचत नाचत गावे. अगदी देण्यासाठीच आहे, घेऊन जाऊ, पण तिला कळावं म्हणून. कबीराला ती म्हणली, हो राग असावा वर असावा, मनात नसावा. कोप असावा बाह्यात कारी, दया असावी अंतरी, जैसे काटे फणसावरी वरी काटे आतगरी. दया अंतःकरणात असते. वरनं थोडा राग आला म्हणून कोणी चुकलं तर तेवढ्यापुरतं रागवावं, पुन्हा विसरून जावं. कायम मनामध्ये ठेवू नये, राग मनामध्ये ठेवू नये. आला की बोलून मुक्त व्हावं, मोकळं. विचार केला गोसाव्याने की मी नवस तर केला नाही,